उमेदीनं आणि नव्या ध्येयानं आपण पुढे गेलं पाहिजे. असंच काहीसं काम या तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांचं आहे. खरं तर आज दादांमुळे तालुका खऱ्या अर्थानं सुजलम सुफलम आहे. आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं की दादा ज्या ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट आणि उत्तम पद्धतीचं दादा काम करत असतात. आणि हे दादांचे जे शिलेदार आहेत हे शिलेदार देखील अत्यंत छान पद्धतीने काम करतात. म्हणूनच दादांनी खऱ्या अर्थाने या बोरी खडोल गटाची जी दुवा आहे ही दुवा ज्यांच्या खांद्यावरती सोपवली ते आपल्या बोरी कांदळी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय माऊली शेठजी खांडागळे साहेब यांच्या ज्या सुयोग्य पत्नी आहेत त्या म्हणजे आमच्या भगिनी जयश्रीताई ज्ञानेश्वरजी खांडागळे. मी नेहमी म्हणत असतो दादा की एका कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमागे एका कर्तृत्ववान स्त्रीचा हात असतो. परंतु ही जेव्हा कर्तृत्ववान स्त्री जेव्हा आपलं कुटुंब सोडून समाजामध्ये पुढे जात असते, समाजामध्ये पुढे जात असताना जेव्हा कधी त्या स्त्रीला जेव्हा कधी त्या भगिनीला एका वेगळ्या प्रसंगाला सामोरे जायचं असतं तेव्हा मात्र अतिशय आत्मविश्वासाने ठामपणे ती पुढे जात असते. असंच काहीसं एक उमदं नेतृत्व खऱ्या अर्थानं बोरी आणि खोडद गटाला नव्या रूपाने मिळते. त्या म्हणजे आमच्या जयश्री ज्ञानेश्वरजी खांडागळे. त्याचप्रमाणे माधुरीताई सचिन निलक यांचं देखील कार्य आपल्या सर्वांना सुश्रुत आहे. दादांनी खऱ्या अर्थाने हिऱ्यांची पारख तुमच्या समोर केलेली आहे. दादा जेव्हा जेव्हा हिरे निवडतात तेव्हा तेव्हा तुमच्या विश्वासावर आणि जनतेला खऱ्या अर्थानं पुढे नेण्यासाठी आणि जनतेची कामं करण्यासाठी अवरात्र काम करण्यासाठी ही जे दोन हिरे दादांनी निवडले आहेत त्यामध्ये खऱ्या अर्थानं सचिनजी निलक आपल्या सर्वांना परिचित आहेत. सचिन विषयी सांगायचं झालं तर अत्यंत तळागाळातला हा कार्यकर्ता. आमच्या बरोबर मी जेव्हा पतसंस्थेचं कलेक्शन करत होतो तेव्हा सचिन नेहमी माझ्या बरोबर असायचा. आणि सचिननी काम करताना मी अनुभवलेलं आहे. सचिनचं काम अत्यंत उत्तम आहे. माधुरीताईंचं सुद्धा काम अत्यंत उत्तम आहे. दादांनी जी जबाबदारी त्यांच्यावरती सोपवलेली आहे ही जबाबदारी येत्या 7 तारखेला तुम्हा आम्ही सर्वजण आपली जी निशाणे आहे धनुष्यबाण या धनुष्य बाणाच्या रूपाने आपण ती पूर्ण करणारच आहोत. परंतु आपण नेहमी पाहतो प्रस्तावना करत असताना आपल्या शेजारील गावच्या उमेदवार खऱ्या अर्थाने या ठिकाणी उभे आहेत. दादा माऊली शेठ काल परवा सुद्धा दोघांचं असं म्हणणं आलं की आपले उमेदवार आयात केलेले आहेत. परंतु मी त्यांना ठामपणे सांगू इच्छितो उमेदवार जरी आयात केलेले असले तरी ते माणसातले उमेदवार आहेत, तुमच्या जनमानसातले उमेदवार आहेत आणि हे उमेदवार तुमच्या हक्कांसाठी या ठिकाणी भांडणार आहेत. मी तो जिल्हा परिषद सदस्य असू द्या, पंचायत समिती सदस्य असू द्या, कुठलाही सदस्य असू द्या, जेव्हा तो या मतदाररूपी आशीर्वादाने जेव्हा ते निवडून येणार आहेत तेव्हा ते तुमचं नाही तर संपूर्ण समाजाचं नेतृत्व या ठिकाणी करणार आहेत. आणि हे नेतृत्व करत असताना खऱ्या अर्थानं या नेतृत्वाला एका वेगळ्या उंचीवर जर न्यायचं असेल तर तुम्हा सर्व सभासदांचीच नव्हे, सर्व ग्रामस्थांचीच नव्हे तर सर्व माता भगिनींची साथ या निमित्ताने आपल्याला लागणार आहे. आणि हे देत असताना खऱ्या अर्थानं मी नेहमी म्हणतो, सतीशला सुद्धा मी काल म्हटलं असेल, मालू डॉक्टरला मी काल म्हटलं असेल, सुनीलला मी काल म्हटलं असेल की दादांनी सुनील जरी तुला थांबवलं असलं तरी दादांचा विचार फार मोठा आहे. दादांनी जेव्हा सांगितलं की मला या ठिकाणी उमेदवार द्यायचा आहे, मला या ठिकाणी काम करायचंय, तेव्हा दादांच्या डोळ्यासमोर अनेक चेहरे होते. त्यामध्ये आमचे माऊली आता ज्यांनी प्रस्तावना केली ते सुद्धा दादा इच्छुक होते. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.